स्वागत आहे। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राजकीय वर्तुळातून ही बातमी आहे। एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर आता दिल्लीतही सुरू झालंय का अशी चर्चा सुरू आहे। कारण ठाकरेंच्या सेनेत वेगवान घडामोडी घडतायत। ठाकरेंचा एक खासदार एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होता, तर आणखी 3 खासदार हे शिंदेंच्या मंत्र्यांनी बोलवलेल्या डिनरला उपस्थित होते आणि म्हणून ठाकरेंचे 4 खासदार शिंदेंच्या गळाला लागले आहेत का याची कुजबूज सुरू झालेली आहे। आदित्य ठाकरेंची डॅमेज कंट्रोलसाठी दिल्लीत आले आहेत का अशी सुद्धा चर्चा आता रंगली आहे। तर ठाकरेंचे 3 खासदार हे डिनरला गेले, एक खासदार शिंदेंच्या सत्काराला गेला। 3 खासदार हे प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला गेले होते। संजय दिना पाटील हे एक खासदार शिंदेंच्या सत्काराला उपस्थित होते। आदित्य ठाकरे तातडीने दिल्लीला गेले आणि खासदारांची भेट घेऊन ते डॅमेज कंट्रोल करतायत का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। राज्यात सुद्धा ठाकरेंना धक्का बसलाय। राजन साळवेंनी जय महाराष्ट्र पक्षाला केलेला आहे। तर दिल्लीत एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर सुरू झालंय का असा प्रश्न या सगळ्या घडामोडींवरून उपस्थित होतोय। कारण शिंदेंच्या खासदाराच्या घरी ठाकरेंचे 3 खासदार उपस्थित होते। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेहभोजन ठेवण्यात आलं होतं। मात्र या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या 3 खासदारांनी उपस्थिती लावली। कोण? संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे या तिघांच्या या उपस्थितीनं आता चर्चेला उधाण आलेलं आहे। अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। हे तिघे आपण पाहतोय, खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार भाऊसाहेब वागचौरे हे ठाकरेंचे खासदार आता ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदेंच्या गळाला लागलेत का हा प्रश्न आहे। तर या ऑपरेशन टायगर वरून आता खुद्द आमदार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। जेवढ्यांना फोडायचं तेवढ्या लोकांना फोडा, डाग असलेल्यांना घ्यायचं त्यांना घ्या असं थेट चॅलेंज आमदार आदित्य ठाकरेंनी ऑपरेशन टायगर वरून शिंदेंना दिलेलं आहे। स्वार्थीपणा आणि हावरटपणा काही संपत नाही असं सुद्धा ते म्हणाले। नेमकं ते काय म्हणाले आहेत त्यांच्या शब्दांत ऐकूयात। महाराष्ट्रामध्ये सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे। त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे। ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन ठीक आहे, तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील आम्ही बोलत नाही डाग अच्छे आहेत, भाजप बोलतं डाग अच्छे, पण घ्यायचं असेल घ्या। हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे? म्हणजे यांचं स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाहीये। 3 खासदार डिनरला गेले तर एक खासदार सत्कार सोहळ्याला गेला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार केला महाजी शिंदे पुरस्कार देऊन, आणि याच सत्कारावरून उद्धव ठाकरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली। मात्र शिंदेंच्या याच सत्कार सोहळ्यात ठाकरेंचाच खासदार उपस्थित होता। उत्तर पूर्व मुंबईचे ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील असं त्यांचं नाव। ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती, शक्ती प्रदर्शन केलं होतं। त्यावेळी सुद्धा संजय दिना पाटील यांची अनुपस्थिती ही सगळ्यांच्या लक्षात आली होती। मात्र हेच संजय दिना पाटील एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते आणि म्हणून आता चर्चांना उधाण आलंय। ठाकरे गटाचे खासदार होते दिना पाटील, ते सुद्धा बैठकीला होते। मात्र त्यांची टीका झाली। काल जो आमचा कार्यक्रम झाला शिंदे साहेबांचा सत्कार झाला, मला असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत। मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे युबीटीच्या खासदारांनी, तर त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे। म्हणजे एकंदरीत काय होतंय तर एकीकडे उद्धव ठाकरे हे शिंदेंच्या सत्कारावरती नाराजी व्यक्त करताय, तर दुसरीकडे त्याच सत्कार सोहळ्यात त्यांचाच खासदार उपस्थित राहतोय आणि यावरूनच राजकारण रंगण्याची आता चिन्ह दिसतायत। मात्र संजय दिना पाटील यांच्या संदर्भातच एक मोठी अपडेट समोर आली आहे। ती म्हणजे खासदार संजय दिना पाटील हे आदित्य ठाकरेंची भेट घेणार आहेत। दिल्लीतल्या संजय राऊतांच्या निवासस्थानी या दोघांमध्ये भेट होणार असल्याचं कळतंय। संजय दिना पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला हजर होते आणि म्हणून आता संजय दिना पाटील यांच्यावरती ठाकरे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे।
याच सगळ्या पार्श्वभूमीवरती संजय दिना पाटील हे आदित्य ठाकरेंची भेट घेणार असल्याचं कळतंय. अगदी काही क्षणात ते संजय राऊत यांच्या दिल्ली निवासस्थानी दाखल होतील आणि या ठिकाणी आदित्य ठाकरेंची ते भेट घेतील. संजय दिना पाटील उपस्थित असतील ना, पण ते कोणासाठी केलेले हे विचारत आहे ना, ते कदाचित पवार साहेबांसाठी केले असतील. तर संजय दिना पाटील हे कदाचित शरद पवारांसाठी गेले असतील असं काही क्षणापूर्वी आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र नेमकं कारण काय होतं हे तर संजय दिना पाटील थोड्याच वेळात आदित्य ठाकरेंना सांगणार आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार हा शरद पवारांनी केला आणि त्यामुळे ठाकरे नाराज आहेत. ही नाराजी आदित्य ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात सुद्धा दिसल्याची चर्चा आहे. कारण राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांना भेटणारे आदित्य ठाकरे शरद पवारांना मात्र भेटणार नाहीत आणि स्वतः त्यांनीच हे सांगितलंय. नाही, आज नाही भेट होणार आहे. आम्ही मुंबईत पवार साहेबांना मागच्याच महिन्यात जाऊन भेट झाली आमची. आता काल 1-2 झाले आमचे. तर राज्याच्या राजकारणासंदर्भात तिकडे राजधानी नवी दिल्लीमध्ये अनेक घडामोडी घडतायत. वातावरण तापतंय. नेमकं तिथे काय होतं याची प्रत्येक अपडेट आपल्याला जाणून घ्यायची आहे. मात्र तुर्तास राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून. पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा याबाबतचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृह इथे आयोजित बैठकीत यांनी निर्देश दिले आहेत. पुणे शहरातील 17 रस्ते आता सुपरफास्ट होणार आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करून वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी महापालिकेनं मोहीम हाती घेतली आहे. आता नव्यानं शहरातील 17 रस्त्यांची निवड करून मिशन 17 राबवण्यात येईल. जालन्यातील रामनगर ते मानेगाव आणि नाभा ते पाथरुड या रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार करण्यात आली. याबाबत भाजप युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षांनी बांधकाम मंत्र्यांकडे निवेदन दिलंय. ही कामं करताना कोणत्याही शासकीय अटी आणि शर्तींचं पालन होत नसल्याचं ते म्हणाले आहेत. नांदेडच्या हदगावमध्ये तामसा ते कांडली रेल्वे स्टेशन पर्यंतच्या रस्त्यावरचा पूल मोडकळीस आलाय. मात्र तरी सुद्धा गावकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. सध्या या पुलावरून जड वाहनं बंद असल्यानं शेतकऱ्यांना शेतमाल नेण्यास अडथळा येतोय. शासकीय जिल्हा रुग्णालयासाठी विविध आवश्यक पदांना मंजुरी देण्याची प्रक्रिया लांबल्यामुळे हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलंय. पदमंजुरीवरती 2 आठवड्यांत ठोस उत्तर सादर करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठानं सरकारला दिलेत. पिंपरी चिंचवड महापालिकेनं 50,000पुढील थकबाकीदारांच्या औद्योगिक निवासी, बिगर निवासी, मिश्र आणि मोकळ्या जमीन अशा 438 मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. या मालमत्ताधारकांकडे 17,38,94,000 रुपयांची थकबाकी आहे. स्वच्छ मुंबईसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शून्य कचरा मोहीम राबवण्यात येते. कचरा मुक्तीसाठी महापालिकेनं विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. स्वच्छ मुंबईसाठी प्रयत्न सुरू केला आहे. या अंतर्गतच आता कचरामुक्त तास मोहीम राबवण्यात येते. पीएमएलए कायद्यातील तरतुदींचा गैरवापर एखाद्या व्यक्तीला तुरुंगात ठेवण्यासाठी करता येणार नाही अशा शब्दांतच सर्वोच्च न्यायालयानं आज ईडीला फटकारलं. छत्तीसगडमधील कथित दारू घोटाळ्यातील आरोपी IAS अधिकाऱ्याला न्यायालयानं जामीन मंजूर करताना न्यायालयानं ईडीचे कान उपटलेत. निवडणुकीच्या तोंडावरती फुकट वस्तूंची आश्वासनं देऊन आपण परजीवी तयार करत आहोत का असा सवालच सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी केला. ही टिप्पणी करताना न्यायमूर्ती भूषण गवई यांनी थेट महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचं उदाहरण दिलं. एका याचिकेवरती सुनावणी दरम्यान मोफतच्या आश्वासनांवरती न्यायालयानं बोट ठेवलं. शहापूरमध्ये भर दुपारी वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी खेचून चोरटे पसार झाले. या घटनेनं ग्रामीण भागातील महिला देखील आता भयभीत झाल्या आहेत. दरम्यान मोटरसायकलवरून पळून जाणारे चोरटे गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. याबाबत शहापूर पोलीस ठाण्यामध्ये माहिती देण्यात आली आहे.
पुण्यात इलेक्ट्रिक साहित्यानं भरलेला टेम्पो गुजरातला चोरून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी संभाजीनगरमध्ये चोरी करून गुजरातला माल विकण्यासाठी गेला होता. त्याला गुजरातला जाऊन अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. तसंच त्याच्याकडून टेम्पोसह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. सिंहगडाच्या पायथ्याशी तरुणावरती कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय. या घटनेनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या हल्ल्यात हातावर, पायावर, डोक्यावर खोल जखमा झाल्यात. मागील काही दिवसांपासून हवेली पोलीस स्टेशन हद्दीत अत्यंत गंभीर गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. भंडाऱ्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरती मॅग्नीजची वाहतूक करणारा ट्रकचा अपघात झाला. हा ट्रक अनियंत्रित होऊन पलटल्यानं चालक जागीच ठार झाला. अनिल वरकडे असं अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचं नाव आहे. रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी बैलगाड्या स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. समुद्रकिनारी होणाऱ्या बैलगाडा स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ही श्री सुवर्ण गणेश कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळानं या स्पर्धांचं आयोजन केलं होतं. स्पर्धेमध्ये 70 बैलगाड्या आणि 10 घोडागाडीही सहभागी झाल्या होत्या. अरुणाचल प्रदेश राज्य महिला आयोगानं माजी मिस अरुणाचल आणि बिग बॉस स्पर्धक मिस चुम दरंग यांच्यावरती वर्णद्वेषी टिप्पणी केल्याबद्दल युट्यूबर एल्विश यादव विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे जयपूरमधील जवाहर सर्कल जवळ बनवलेला एल्विश यादवचा व्हिडिओ आता वादात सापडलाय. प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं निधन झालंय. वयाच्या 80व्या वर्षी दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं. दादर इथल्या घरी आज त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. संध्याकाळी 5 वाजता दादर स्मशानभूमी इथे त्यांच्यावरती अंत्यविधी करण्यात येईल. राज्यातल्या तापमानात पुन्हा बदल झालाय. पहाटे प्रचंड गारठा जाणवतोय तर दुपारी उकाड्याचा अनुभव येतोय. एकीकडे राज्यातलं कमाल तापमान हे 35च्या पार गेलेलं आहे, तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात पारा 10 अंशांखाली घसरलाय. अकोल्यात सर्वाधिक 36.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर निपाडमध्ये सर्वात कमी म्हणजेच 8 अंश सेल्सिअस तापमान होतं. अमरावती जिल्ह्यात यंदा सुद्धा पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. यंदा जवळपास 700 गावं पाणी टंचाईच्या छायेत असून संपूर्ण तालुक्यातून टंचाई निर्मूलनाच्या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. अनेक गावांना टँकरची गरज पडणार असल्यानं 30 गावांमध्ये टँकर प्रस्तावित करण्यात आलेत. शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या बदलापूर शहरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचं बदलापूर शहरात आगमन झाल्यानंतर वाजत गाजत जल्लोषपूर्ण वातावरणात हा पुतळा उल्हास नदी किनारी आणण्यात आला. 18 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पुतळ्याचं अनावरण करतील. जालन्यात कृषी विभागाकडे निधी नसल्यानं 12,000 शेतकऱ्यांचे तब्बल 47 कोटी 54 लाख अनुदान थकलंय. जिल्ह्यातील जवळपास 17,920 शेतकऱ्यांनी पर ड्रॉप मोर क्रॉप या ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला होता. यापैकी जवळपास 12,000 शेतकऱ्यांना या योजनेतून अनुदान मिळालं नसल्याचं समोर आलंय. सीसीआयच्या सॉफ्टवेअरचा घोळ यवतमाळमध्ये सलग 3ऱ्या दिवशी कायम होता आणि त्यामुळे कापूस खरेदी बंद होती. आता यवतमाळमध्ये केंद्रावरती आलेला कापूस ऑफ रेकॉर्डवरती खरेदी करण्यात आलाय. यासोबतच शेतकऱ्यांकडून या कापसाचं स्वयं घोषणापत्र लिहून घेण्यात आलं. कापूस खरेदीच्या पावत्या मात्र थांबवण्यात आल्या. माझ्यासोबत येतील आम्हाला विश्वास आहे. काल बैठक झाली, उदय सामंत देखील सोबत होते. काय नेमकं बैठकीत झालं, कसं असेल पुढचं काम जिल्ह्यातलं? ज्या पक्षामध्ये मी आता आजपासून जात आहे त्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांनी पक्षाचे प्रमुख मला निमंत्रित केलं. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतांना निमंत्रित केलं
आणि त्याने स्थानिक आमदार किरण सामंतांना निमंत्रित केलं. आमच्या सर्वांच्या बैठकीमध्ये भविष्यातल्या कालखंडामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये 100% शिवसेना वाढवायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला माझ्या भविष्यातल्या कालखंडामध्ये समजेल. बरं, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा उठाव झाला शिवसेनेमध्ये तेव्हा राजन साळवींना सांगण्यात आलं होतं का की आपण वेगळा निर्णय घेतोय, तुम्ही सोबत येता का आमच्या, असं काही शिंदेकडून तुम्हाला सांगण्यात आलं होतं का? तेव्हा तुमची भूमिका काय होती? बघा, त्या 2.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे आपल्यासोबत आमदार घेऊन त्यांनी वेगळा गट निर्माण केला. त्या काळामध्ये सुद्धा त्या वेळचे ते निर्णय असतात आणि त्यावेळेला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे अशा तऱ्हेची माझ्या सहकाऱ्यांची भूमिका होती. त्यावेळेची ती निर्णयाची भूमिका माझी योग्य होती आणि आज माझी निर्णयाची भूमिका योग्य आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणून मी सांगितलं योग्य वेळी योग्य निर्णय घेणार हे मी आपल्याला बोललो होतो. पण आता तुमचेच काही जुने सहकारी तुमच्यावरती आरोप करतायत की चौकशीच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी, त्यांच्यावरती एसीबीची चौकशी होती, त्या सर्व फेऱ्यातून सुटण्यासाठी कुठच्याही चौकशीला घाबरत नाही. अँटी करप्शनची चौकशी लागली, घरी आले, पाहिलं, तर त्यांना काय मिळालं? निष्ठा मिळाली.